त्या दिवशी मी जीवन समाधी घेतो आणि नाही निघाला तुला त्याच दिवशी जीवन समाधी घ्यावं लागेल. त्याच दिवशी चॅलेंज स्वीकारायचं पण घेतं. मोगम बोलत नाही मी, जबाबदारीनंच बोलतो कधी. त्यामुळे ते काय झालं, ते झाले पागल. त्याला काय करावं काही कळा. त्याचा तेवढाच पॉईंट होता की मराठी ओबीसीत नाही आली पाहिजे. नेमके 54 लाख मराठी ओबीसीत येऊन बसले. आता ह्या 8-10 दिवसात 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठी ओबीसी आरक्षणात जाते त्या आधारावर. कारण त्या सगळ्या परिवाराला द्यायला लागतंय 67 पासूनचे. आता एका परिवारात खूप लोक आहेत. त्यामुळं त्याचा प्रॉब्लेमच उलटा होऊन बसलाय सगळा. आणि त्याचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाला, धनगर बांधवाला, वंजारी बांधवाला काय वाटतं, मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या नसत्या, आपण त्यांना विरोध केला असता आरक्षणात येऊ नका म्हणून. पण त्यांचं सगळं सापडलंय, कायद्याच्या चौकटीत आहेत, त्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात, मग त्यांना घेऊच नका कसं काय म्हणतात आपले नेते. हे एक त्याचा प्रॉब्लेम. कारण गावखेड्यातल्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मिळालं पाहिजे कारण त्यांच्या नोंदी सापडल्यात. खऱ्याला खरं म्हणणारे गावखेड्यात आणखीनही लोक आहेत आणि तो मात्र त्याच्यात मोडत नाही. त्याला खोटं रेटून बोलायची सवय असल्यामुळे ते पुरा आरबळून गेले. त्याला काय करावं काही कळत नाही. आणि मला त्याला आता इथून पुढं खरं सांगतो तुम्हाला, त्याला महत्त्व सुद्धा द्यायचं नाही. आता ते प्युअर पागल झाले. दुसरी गोष्ट, असं 20 तारखेला तुम्ही आमरण उपोषणाला निघणार आहात मुंबईकडे, परंतु त्यापूर्वी जो वेळ आहे त्या दरम्यान 6वा टप्पा असू शकतो का तुमच्या दौऱ्याचा? नाही, आता ठरलं नाही, पण होऊ शकतं. होऊ शकतं. जर आता कालपासून थोडं जास्तीचा त्रास होता, त्याच्यामुळे ह्या 2 दिवसात जर क्लिअर झालो, मला दवाखान्यात गेल्याशिवाय दौरा झाला की पर्यायच राहत नाही. कारण ते शरीर उपोषण केल्यामुळे साथ देत नाही जास्तीचं. त्यामुळे मी आता हॉस्पिटलला ॲडमिट झालो. जर 1-2 दिवसात क्लिअर झालं पुन्हा ते, खूप अंग इतकं दुखतंय की मलाच माहिती आहे आता. आणि खोकला प्रचंड आहे. म्हणजे इन्फेक्शनचे आहे असं वाटायला लागलं थोडं. मग जर क्लिअर झालो, काय सांगतात, 6वा टप्पासुद्धा पडू शकतो महाराष्ट्रात पुन्हा.